माईक म्यूट ठेवा आणि व्हिडिओ स्टार्ट करून ठेवा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. प्रथम आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी सोप्या शब्दात गीता लिहिली. आमच्या नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी सुंदर उपक्रम राबवला पण आणि सुरू ठेवला. मग त्याच्यानंतर आमच्या पूजा माताजी आणि आमची पूर्ण टीम की ज्यांच्या ना सहकार्याशिवाय हा क्लास झाला नसता. तर त्या सगळ्यांना प्रणाम करते. आपल्या को होस्ट ऍडमिन माताजी त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, थोडस 5 मिनिटं आधी बोलवते तरी पण येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आपण आहे ना काल पहा आपण दुसरा अध्याय बघितला. कालच्या अध्यायापासून गीता सुरू होते ऍक्च्युली. तर आता सांगा बघू, गीतेचा पहिला पाठ काय शिकलो होतो आपण? सांगा, चुकलं तर चुकू दे, तसं काय अर्जुन नसतं. विषादयोग. नाही तसं मला म्हणायचं नव्हतं. कालच्या अध्यायात आपण शिकलो होतो बघा. गीतेचा पहिला पाठ काय आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हा, मग आत्मा कुठं असतो? हृदयात असतो. आत्म्याच्या शेजारी कोण असतं? परमात्मा असतात. आत्म्याचा आकार केवढा आहे? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आहे. आणि आपण ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे पाहिले होते, ते आठवतात? सूर्याचं उदाहरण बघितलं होतं बघा. ज्ञान ब्रह्म परमात्मा आणि भगवान ना. येस, बरोबर आहे. हा, ब्रह्म परमात्मा आणि भगवान. ब्रह्म म्हणजे आपल्या आजूबाजूला जो निसर्ग दिसतो, ह्या सगळ्या ही त्यांचीच विस्तार आहेत. म्हणजे त्यांनी, आपण हे काय कुठून फॅक्टरीत तयार नाही केलेलं. हा श्वास घ्यायला मिळालेली हवा, हे जमीन, पाऊस, पाणी, हे सगळं आपल्याला आयतं मिळालेलं आहे. हे भगवंतानी दिलेलं आहे आपल्याला सगळं. तर ते त्यांचीच रूप आहे. तो त्यांच्या ना गोलोक धामाचा जो प्रकाश असतो त्याच्यामध्ये हे सगळं असतं, ज्याला ब्रह्म. मग परमात्मा म्हणजे प्रत्येक सजीवाच्या हृदयात चतुर्भुज नारायण रूपात आहेत. खूप लांब नाहीत आपल्यापासून. आपल्या आत्म्याच्याच शेजारी परमात्मा असतात प्रत्येकाच्या. हा, असं नाही की फक्त मनुष्यांच्या, प्रत्येकाच्या असतात. आणि मग भगवान. मग आपण ना जसं जसं शास्त्रांचा अभ्यास करतो, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास आपला होत जातो,
जसं आपण कृष्णांशी जोडत जाऊ तसंच ह्या पुढच्या पुढच्या टप्प्यांवर आपण जातो. भगवान म्हणजे आपले कृष्ण जे आपल्याला नेहमी लहानपणापासून माहित आहेत. हातात बासरी, डोक्यावर मोरपीस वाले. हा, मग त्याच्यानंतर ना कालच्या अध्यायात आपण अजून एक वेळेस मी गडबड होते खूप. दुसरा अध्याय खूप मोठा अध्याय आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, अभ्यास करताना त्याच्यावर नेहमी फोकस ठेवत चला. तर मनुष्य आणि प्राणी ह्यांच्यामध्ये फरक काय आहे? कारण ना 4 गोष्टी म्हणजे प्राणी पण करतात, आपणही करतो. मग फरक काय? म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन. म्हणजे आपल्याला भूक लागतो, आपण पण अन्न शोधतो. किंवा त्याची जोडणी काहीतरी करतो. प्राणी पण ते सगळं करतात. हां. अ, आपल्याला पण झोप येते, थकायला होतं. असे शारीरिक हे असतात थोडेसे. त्यांनाही असतात. तेही विश्रांती वगैरे घेतात. भीती, हां, भय म्हणजे काय? भीती. मग त्या आपल्याला जशा भावभावना आहेत, तशा थोड्या कमी प्रमाणात असतील. पण ते पण प्रेम करतात, हां. ते पण पिलांना जन्म देतात, मोठं करतात, अगदी व्यवस्थित. त्यामुळे त्यांना पण त्या भावभावना आहेत. हं. आहे मैथून म्हणजे आपण पण प्रजनन करतो, तीही करतात. मोठं करतो आपणही, तेही आपल्या पिल्लांना एकदम व्यवस्थित. आपल्यांना सांगावं लागतं माणसासारखं वाग. त्यांच्या चिमणीच्या पिल्लाला सांगावं लागत नाही मांजराच्या वगैरे, मांजरासारखं वाग. ती उलट जास्त व्यवस्थित फोकस ठेवून मोठं करतात. मग फरक काय आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये? तर चेतनेचा फरक आहे. आपली चेतना उच्च आहे, की मी कोण आहे? मी कुठून आलो? ही जिज्ञासा करू शकतो, जे ते नाही करू शकत. हां, त्यामुळे मनुष्य जीवनाचं महत्त्व समजून घ्यायला हवं. मनुष्य शरीराचं, हेच ते शरीर आहे जे तुम्हाला भगवंत आत्म्याला परमात्म्याशी जोडणार. हां, बाकी तीही त्यांचं त्यांचं काम व्यवस्थित करत असतात. आणि हे म्हणून जर का आपण हे जिज्ञासा नाही करू शकलो मनुष्य जीवनात, तर भागवतममध्ये अशा मनुष्यांना द्विपाद पशु म्हटलेलं आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही. उलट ती पृथ्वीला त्रास न देता त्यांचं आयुष्य जसं जगायचंय तसं व्यवस्थित निसर्गाला जोडून असतात ती. हं. तर हे थोडं ना बेसिक आहे गीतेचं. तुम्ही लक्षात ठेवा हां. मग त्याच्यानंतर आहे ना, मनुष्य शरीराचे 4 दोष असतात. ते एक लक्षात ठेवा. काल म्हटलं ना, आपली सुरुवातीला होतं बघा, की आपण हा एक आपला अहंकार असतो, की मला देव दिसत नाही, मी मानणार नाही. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं बघा, की आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत आणि त्याने आपण पूर्णाला ओळखू शकत नाही. हं. तर आहे ना, मनुष्य शरीराचे 4 दोष असतात. ते तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, की तो जो पहिलं अपूर्ण इंद्रिय, मर्यादित स्वरूपाची इंद्रिय आहेत आपली. त्याने आपल्याला मर्यादित स्वरूपाचं ज्ञान मिळतं. मग त्याच्यानंतर आपण चुका करत असतो. होतात, चुकूनच होतात आपल्याकडनं. पण हा मनुष्याचा स्वभाव आहे, तो चुका करत असतो आणि भ्रमात असतो. आता हा भ्रम कसला? तर मी आणि माझं. ते आपण पुढे बघूया आता सुरूच होईल ते सगळं. पण तो भ्रमात असतो, हे सगळं माझं आहे वगैरे. आणि दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती असते, म्हणजे खोटं वगैरे तो. हे मनुष्याचे 4 दोष आहेत. हे लक्षात ठेवायचे. ओके. तर आता आपण पुढे आपल्या अध्यायात काय-काय बघितलं होतं. अर्जुनाने त्याच्या दुःखाची 5 कारणं सांगितली होती. तर कृष्णाने कालच्या अध्यायापासून बोलायला सुरू केलं होतं. मग आपण गुरु कसे असतात, अर्जुन शरण कसा गेला हे सगळं बघितलं होतं, की त्याने माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते सांगा असं सांगितलं. मला युद्ध करायचं नाही तो मार्ग सांगा असं नाही सांगितलं. आणि कृष्णाने पण अर्जुनाला ज्ञान दिलं. हे नाही केलं, की "तू बाबा अर्जुन साईडला बस, मी तुझं युद्ध करतो." असं कृष्णही नाही म्हणाले. हां, हे गीतेतून आपण हे प्रॉमिनंट पॉइंट आहेत, हे आपण लक्षात घ्यायचे आहेत आपल्या जीवनात, की आपल्या लढाई ह्या आपण स्वतः लढायच्या आहेत. मग त्याच्यानंतर ना करुणा आणि कृष्णांचं म्हणणं होतं, की हे तुझं जे आहे दुःखाची कारणं, ही मुळात अज्ञानामुळे आलेलं आहे. तू ज्ञानाच्या दृष्टीने बघितलंस तर कृष्ण मुळात ही दुःख मानायलाच तयार नाहीयेत. तर करुणेला विषयी काय सांगितलं? आत्म्याचं ज्ञान दिलं. आनंद नाही तर त्यांनी सांगितलं जिंकलास तर म्हणजे कर्मकांड थोडं सांगितलंय, की दोन्हीकडे तुझाच फायदा आहे. हां, एकतर मृत्यू पावलास तर स्वर्ग जिंकलास तर हस्तिनापूरचं राज्य. पापी प्रतिक्रियाला आपण पाहिलं हनुमानांचं वगैरे उदाहरण. की जेव्हा आपण आपलं कर्तव्य करत असतो, भगवंतांची सेवा म्हणून जे काही करतो, त्याचं आपल्याला पाप लागत नाही.
असमंजस मध्ये आहे म्हटला, मी निर्णय नाही घेऊ शकत. भगवंत म्हणाले तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, बुद्धी स्थिर हवी. मग तो विचारतो स्थिर कोणाची बुद्धी असते, त्यांची लक्षणं काय? तर मग आपण स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं पाहिली आणि पारिवारिक परंपराचं उत्तर आपण आता आज पाहूया. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आजचा जो अध्याय आहे ना त्याचं नाव आहे कर्मयोग. हा आपण ज्या काही क्रिया इथं सगळ्या करत असतो ना, ह्या सगळ्या आपल्या कर्मामध्ये येत असतात. ही सगळी आपली कर्म असतात. आपण जीवन जगण्यासाठी जे काय करत असतो. मग कर्मयोग ह्या अध्यायामध्ये ना कर्मांद्वारे तुम्ही कृष्णांशी कसं जोडायचं ह्या कर्माविषयी सांगितलेलं आहे. कसं हवं आपलं कर्म. तर योग म्हणजे काय? गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग आहे. योग म्हणजे काय? तर टू कनेक्ट विथ कृष्णा. तुम्ही कृष्णाशी जोडलं जाणं ह्याला योग म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही बाकी कुणाशी जोडलं जाताय, तुम्ही आपल्या आई वडिलांशी जोडलेले आहात, दुसऱ्या देवी देवतांशी जोडलेले आहात, त्याला योग नाही म्हणत. शास्त्रांप्रमाणे योग म्हणजे तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं. त्यामुळे गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग आहे बघा. ती तुम्हाला सांगते कृष्णाशी कसं जोडलं जायचं. मग इथे कर्मांद्वारे कसं जोडलं जातं ते पाहायचं. हं? मग ना इथे अर्जुन विचारतो कृष्ण मी माझ्या कर्म करू, म्हणजे मी माझं युद्ध करायचं कर्म करू की मी माझ्या कर्माचा त्याग करू. कारण होतं का एकम वद एक काहीतरी सांग. कारण पहिल्यांदा कृष्ण काय सांगतायत त्याला की भक्तीमध्ये जे काय कार्य करतो त्याचं आपल्याला पाप लागत नाही. हम्म आणि त्याच्यानंतर थोडं स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितलंय, आत्म्याचं ज्ञान आधी दिलेलं होतं. मग अर्जुनाला वाटतंय की स्थितप्रज्ञ मुनी तर म्हणजे ते आहे त्यात समाधानी वगैरे असतात किंवा आत्मा एवढासाच तर आहे आपला, त्याच्या अशा किती गरजा आहेत, मग कशाला हवं हे राज्य. मग त्यापेक्षा असं करू वनात जाऊ शास्त्रांचा अभ्यास करू. त्यामुळे तो एकम वध म्हणतोय कृष्ण. कृष्ण मला एक काहीतरी सांग, माझ्या कर्माचा त्याग करू की माझं कर्म करू. आणि अर्जुन जो आहे तो आपल्यासारखा आहे, तो लक्ष देऊन एकतर ऐकतोय पण सबबी देतोय. त्याला ना युद्ध नाही करायचंय, त्यामुळे तो काहीतरी कारण शोधतोय. मग आता हे की मी आत्म्याचं ज्ञान तर आता मी तुमच्याकडून ऐकलंय, मग मला नाही मी वनात जातो. मग कृष्ण काय सांगतात बघू आपण. हा निष्काम कर्मयोग हा ज्ञानयोग नाही, मग त्याची एक मिनिट बघ. ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे, बघूया आपण. तो जो वनात जाऊन ज्ञान मिळवायचं म्हणतो ना, मग काय असतो निष्काम कर्मयोग बघू. नियत कुरु कर्म, नियत कर्म करायला हवं तुम्ही तुमचं. आवाज कमी येतोय का माताजी? सगळ्यांनाच आवाज कमी येतोय. बरोबर आहे की माताजी, मला तरी आवाज बरोबर आहे माताजी. हो. आवाज मग बरोबर आहे. माताजी त्यांना कमी येतोय ना, त्यांनी जरा एकदा लिव्ह होऊन जॉईन करून बघा, नेट चांगलं असेल अशा ठिकाणी. हा मग त्याच्यानंतर कृष्ण अर्जुनाला ना कर्मकांडापासून कर्मयोगाकडे नेणार आहेत. कर्मकांड म्हणजे काय? आपण चांगलीच कर्म करतो पण फळाच्या अपेक्षेने. आता कृष्णाने व अर्जुनाला काल सांगितलं होतं ना आनंद नाही मध्ये, की तू जर का युद्ध करताना मृत्यू पावलास तर स्वर्गाची सुख उपभोगशील, आणि जर का समज जिंकलास तर मग काय हस्तिनापूर साम्राज्य म्हणजे तेव्हा पृथ्वीचं साम्राज्य होतं, त्या मोठ्या साम्राज्याचा आनंद घेशील. म्हणजे इथे थोडं कर्मयोग सांगितला होता. म्हणजे कसं कर्मकांड म्हणतात, जेव्हा आपण एखादी गोष्ट भगवंतांसाठी करतो पण आपल्याला त्यातनं फळाची अपेक्षा असते, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. आणि कर्मयोग म्हणजे काय असतो? तर आपण भगवंतांची सेवा म्हणून ते कार्य करत असतो. आता आजच्या अध्यायापासून ते सुरू होईल. हा भगवंत त्याला कर्मकांडापासून कर्मयोगाकडे घेऊन जातात. मग त्याच्यानंतर पारिवारिक परंपराचं उत्तर बघणार. आणि अर्जुन म्हणतो की हे सगळं मला पटतंय, तू सांगतोयस ते कृष्णा, आणि मला करायचं पण आहे, पण एक काहीतरी असं वाटतंय की कोणतरी मला अडवतंय. मग हे कोण आहे जे मी उठून माझ्या कर्तव्य करण्याच्या आड येत आहे? कोण आहे आपला सर्वात मोठा शत्रू? तर तेही आपण पाहूया. हा आता त्याची घ्या पुढची स्लाइड. मोठा अध्याय आहे हा थोडासा. हा अर्जुनाला हे कन्फ्युजन आहे की आपण पण येतो बघा अशा ठिकाणी की आपल्याला कळत नाही मी जाऊ कुठल्या मार्गाने. आता त्याला वाटतंय एका बाजूला युद्ध पण करणं माझं कर्तव्य आहे, करायला हवं. पण वनात जाऊन ज्ञान घेतलं तर नरसंहार टळेल असंही वाटतंय. मग करू तर काय करू? बघूया आता. हा
माताजी घ्या पुढे. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. कर्म इंद्रिय संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्णा. हा तर अर्जुनाला काय वाटतं की मी वनात जावं आणि मी हे करावं, शास्त्र उघडून बसावी आणि शास्त्रांचा अभ्यास करावा. आता हा जो हे जे आहे ना संन्यास वगैरे, हे आपल्याला ध्यान योग नावाचा पुरा 6वा अध्याय आहे, त्याच्यातच आपण बघणार आहोत. कृष्ण काय सांगतायत बघा इथे. तुम्ही अर्जुन, आता पहिल्यांदा अर्जुन, आपल्याला महाभारत थोडंफार तर सगळ्यांना माहित आहे. त्यात अर्जुन होता एक योद्धा, एक राजा, आणि भर युद्धात जिथे त्याची गरज होती, समजा तिथनं बाहेर पडला असता आणि एखाद्या वनात गेला असता, तर आपल्याला वाटतं का की अर्जुन शांतपणे ते जीवन जगू शकला असता? नक्की मन मागचा विचार करत राहिलं असेल की आलो तर खरं मी हे सगळं सोडून, पण मागे माझ्याशिवाय काय झालं असणार, काय झालं असणार. हा असं सतत त्याला मागचा विचार राहिला असता. तर कृष्ण इथे हा श्लोक लक्षात ठेवा सगळ्यांनी. तुम्ही वरून आता हे दिसतायत बघा तुम्हाला, हे तुम्हाला वाटतायत का ह्यांनी खरोखरच संन्यासी आहेत बाबा? नाही. हो. ती कसं असतं ना, तुम्ही नाही जेव्हा वाटत. संन्यासाश्रम स्वीकारता तेव्हा उच्च प्रतीचे आनंद मिळतात. हा की ज्यामध्ये हे सिगरेट, हे दारू, नशे, हे हे आनंद खूप लांब राहतात, म्हणजे त्यामध्ये त्यांना काही रस नसतो. ते अतिशय उच्च प्रतीचे आनंद, भगवंतांशी नातं जोडलं गेलेलं असतं त्यांचं. तेव्हा हे असल्यामध्ये त्यांना काही, म्हणजे त्यांना मुळातच भौतिक जीवनाचं काहीच नको असतं. तर हा हा जो समोर प्रकार दिसतोय ना आपल्याला स्क्रीनवर, ह्याला काय म्हणायचं, भगवंत त्याला मिथ्याचार म्हणतायत. म्हणजे तुम्ही फक्त बाहेरून दाखवताय की मी संन्यासी आहे, आणि पूर्ण म्हणजे कर्मेंद्रिय संयमित करून ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करते. हा, वरून सगळं दाखवताय, पण आतून जर का इंद्रिय विषयांचं चिंतन करताय ना, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करतायत म्हणतायत कृष्ण. आणि कृष्ण याला मिथ्याचार म्हणतात, आणि भगवंतांना मिथ्याचार आवडत नाही. हा माताजी, आणि अर्जुनाचंही थोड्याफार फरकाने असंच झालं असतं. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ना आपण एक गोष्ट बघूया. अं, ही भरत महाराजांची गोष्ट आहे. हे भरत महाराज खूप चांगले राजे होते. हा म्हणजे एकदम सुंदर प्रकारे लहान मुलं आपलं असावं तसं प्रजेची काळजी वगैरे घ्यायचे, सगळं व्यवस्थित होतं. पण वृद्धापकाळ म्हणजे हळूहळू वृद्ध काळ यायला लागला, आणि राजाला असं वाटायला लागलं की बाबा हे राज्यकारभार करताना ना, शुद्ध भक्त होते ते, पण भक्ती करायला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. आता तर सगळं झालेलं आहे. मग त्यांचं मन म्हणतं की आता मी यातनं बाहेर पडावं आणि वनात जावं आणि भक्ती करावी फक्त जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात. मग होतं ते आपल्या पत्नीची परवानगी घेतात, मंत्र्यांचा सल्ला घेतात, आणि त्याप्रमाणे मुलग्याचा राज्याभिषेक करून जातात. म्हणजे फ्रस्ट्रेशन मधून निघालेले नाहीत, हा कोणाचं पटत नाही वगैरे म्हणून. तर मनातून खूप इच्छा असते आणि ते भक्त पण होतेच. मग जातात वनात, वनात एक झोपडी बांधून ना व्यवस्थित त्यांचं सुरू असतं सगळं. पण होतं काय माहितीये, एक दिवस ते असं ते मधल्या फोटोमध्ये दिसतंय बघा, यज्ञासारखं काहीतरी करत, म्हणजे होम हवन करत असतात, आणि त्यांना की नाही त्यांच्या शेजारून एक हरण धावत जाताना दिसतं, आणि मागून एक मोठा वाघ दिसतो. मग ते पटकन आपल्या कुटीमध्ये जातात धनुष्य बाण आणायला. राजा असतात, प्रजेची काळजी असते ना हरणाला वाचवायसाठी. पण ते पुढे म्हणजे बाण हातात घेऊन पुढे बघतात, तर पुढे एक नदी असते. हरण त्या नदीमध्ये उडी मारतं, आणि वाघ ते बघून बाजूच्या जंगलात निघून जातो. मग तेव्हा त्यांना दिसतं की ते जे हरण असतं ना, तेव्हा त्याला हे होतं, म्हणजे ते व्यायते, तिला पिल्लू होतं. मग ते पाण्यात उडी घेतात आणि म्हणजे वाचवायचा प्रयत्न करतात, पण हरणीला काय वाचवू शकत नाहीत, पण पिल्लाला वाचवतात. मग पिल्लूला घरी आणतात, म्हणजे त्या कुटीजवळ आणतात. आता विना आईचं
पिल्लू म्हटल्यावर खूप काळजी घेत असतात. मग हळू काळ हळू-हळू होतं काय, ह्यांचं लक्ष मात्र ना जप करताना म्हणा किंवा भक्तीमधली जी कर्म होती वाचन, पठण, तर हे सगळं करताना मनात हरणाचं पिल्लू बाहेर काय करत असेल, आश्रमापासून लांब गेलं तर वन्य प्राणी कोणतरी पळवून हल्ला करेल, त्याला खाऊनच टाकेल, असं सतत हरणाचं चिंतन. आणि मग होतं काय माहितीये, एकतर खूप शुद्ध भक्त होते आणि श्रेष्ठ होते ते तसे. पण त्यामुळे ना मग आता ह्याला काय म्हणायचं तुम्ही आतून फक्त बाहेरून दाखवताय तुम्ही संन्यासी आहे, पण आतून तुमचं त्या हरणामध्ये मन अडकलेलं आहे, कृष्णामध्ये नाही. मग होतं काय, ही गोष्ट बरीच आहे पुढे. ह्या जन्मात जेव्हा मृत्यू येतो, तेव्हा पण मृत्यूच्या वेळेला पण हरणाचीच काळजी. मग पुढचा जन्म हरणाचा मिळतो. माताजी ब्रेक होतोय आवाज? ठीक आहे ते माताजी. अ, ज्यांना वाटतंय ना ब्रेक होतोय संजना जरासं माताजी माताजी तुम्हाला नीट येतोय का संजना माताजी? माताजी मला व्यवस्थित येतोय. मला पण येतोय माझ्या माताजी. पण आज इंटरनेट बरोबर. मे बी मग नेटवर्क पूजा इश्यू असेल. माताजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही जरासं नेट व्यवस्थित असेल अशा ठिकाणी बसा, नाहीतर मग लिव्ह होऊन परत रिजॉइन करा. हां? ओके. तर मग ह्यांना ना मृत्यूच्या वेळेस पण हरणाचीच काळजी. हरण बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं. ते आपली आपली काळजी घेत असतं. पण ह्यांना त्याचीच काळजी. मग पुढचा जन्म हरणाचा मिळतो. म्हणजे जी मुक्ती मिळणार होती, त्याच्याऐवजी प्राण्याच्या शरीरात अडकून पडावं लागतं. हां, तर हे एक भरत महाराजांची गोष्ट. त्यावेळी तुमचं जेव्हा तुम्ही हे जे काही संन्यास वगैरे अर्जुनाला करायचंय ना, ते पूर्ण एकाग्रतेने करायचं असतं. मागे तुमच्या मनात मग मागचे विचार मन अडकून नाही पडायला हवं. नाहीतर कृष्ण त्याला मिथ्याचार म्हणतात. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. वाचा. हरे कृष्ण. यत्स्वेन्द्रियाणि मनसा नियम्याभरतेऽर्जुन कर्मेन्द्रिय कर्मयोगं सक्तस विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावीत प्रारंभ करत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. हां, मग आता एक भरत महाराजांची गोष्ट झाली. आता ना सदाचार कशाला म्हणतात, की प्रत्येकाला शक्य नसतं वनात जाणं. आपल्याला आहे का शक्य? आता इथे बऱ्यापैकी आपण सगळे गृहस्थ आहोत, तर नाही. आपण जर का गृहस्थ धर्म स्वीकारलाय, तर तो असा मध्यावर तर आपण सोडू नाही शकत. मग आपण कृष्णांची भक्तीच करायची नाही का? तर मुळातच गीता तुम्हाला कर्तव्याच्या मार्गावरून बाजूला व्हा असं कुठे सांगतच नाही. इथे तिथं जाऊन इंद्रियांच्या विषयांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या तुमच्या सध्याची वर्तमान स्थिती आहे, जी कर्तव्य तुमच्या समोर आहेत, ती करत तुम्ही पूर्ण मनाने एकाग्रपणे कृष्णाशी जोडलेलं असाल, तर ते अधिक श्रेष्ठ आहे. आता इथे राजा रुद्र प्रताप आहेत बघा. राजा प्रताप रुद्र सॉरी. हे पुरीचे राजा होते. जेव्हा चैतन्य महाप्रभू ना तिथे होते. चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्णांचा अवतार आहे हां. कलियुग 15व्या शतकात झाले होते. अवतार घेतला होता. तर चैतन्य महाप्रभू तेव्हा पुरीच्या मंदिरात होते आणि ह्या राजा रुद्र प्रतापांना ओडिशा प्रांताचे राजा होते. त्यांना वाटायचं की अ, आपण महाप्रभू इथे आले तर त्यांचं दर्शन घ्यावं. म्हणून ते आपला तसा निरोप पाठवतात आपल्या सैनिकांकडून. तर ते चैतन्य महाप्रभू स्पष्ट शब्दात सांगतात, की "मी संन्यास आश्रम स्वीकारलाय आणि मी धनी लोकांना भेटत नाही" म्हणून. मग ती लोकं येऊन सांगतात राजाला. राजा मग स्वतः जातात, तरी पण ते भेटत नाहीत. ते म्हणतात, "नाही, मी धनी लोकांना भेटत नाही." मग त्याला जरा वाईट वाटतं. मग त्यांचे शिष्य सांगतात, की "इथं नाही भेटलं तरी वाईट वाटून घेऊ नका. जी जगन्नाथांचा रथोत्सव असतो ना, तेव्हा महाप्रभू त्या रथाच्या समोर असतात. तुम्ही तेव्हा त्यांना भेटू शकता." मग हे जे राजा असतात ना, ते त्या रथयात्रेत चा रस्ता जो असतो म्हणजे ज्यावरून ती रथयात्रा जाणार, तिथे झाडू मारायचं काम करत असतात.
आणि महाप्रभूंना ना ते बघून कोणतरी सांगतं की हे पुरीचे ओडिसाचे राजे आहेत. तर ते पाहून त्यांना फार छान वाटतं की ह्या किती म्हणजे शुद्ध भक्त आहे. आणि महाप्रभू येऊन त्यांना आनंदाने मिठी मारतात आणि त्यांच्याशी बोलतात वगैरे. तर आलं ना लक्षात तुम्हाला संन्यास घेऊन सगळं सोडून जायची आवश्यकता नाही. तर जिथे आहात तिथून तुम्ही भक्तीला, कृष्णांशी जोडून घ्यायला सुरू करायला हवं. हं. तिकडे जाऊन मागचा विचार म्हणजे फक्त इंद्रिय सुखांमध्ये अडकून पडलात तर ते मिथ्याचार ठरतं. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हां, हा पण श्लोक महत्वाचा आहे हां. 3.9. आता आपण यज्ञ करतो. आता यज्ञ म्हटल्यावर आपल्या साधारण समोर काय येतं? होम, हवन, त्याच्यामध्ये आहुती देणं, तूप वगैरे घालतो ना, साळीच्या लाह्या वगैरे, समिधा, तर ते वाटतं. तर शास्त्रांप्रमाणे यज्ञ काय आहे बघा. तर तुम्ही श्री विष्णूंप्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. हां, म्हणजे ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूंच्या आनंदासाठी करता, तो यज्ञ बनत असतो. ओके. आता आपण इथे गीता शिकतोय, भगवंतांच्या आनंदासाठी शिकतोय. तर भगवंतांच्या जवळ जाता यावं म्हणून शिकतोय. तर हा पण एक यज्ञ असतो. तर तुम्ही कोणतंही कर्म जे विष्णूंच्या म्हणजे इथे विष्णू, राम, कृष्ण त्यांच्या आनंदाप्रती त्यांना अर्पण करून करता, तो यज्ञ असतो. हां. अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. आता तुम्ही म्हणाल, आपण म्हणू की नाही बाबा, मी त्यांच्या आनंदासाठी करणार नाही, मी माझ्या आनंदासाठी करणार. तर मग आपल्याला ना जर का आपण आपली म्हणजे कर्मफळं असतात ऍक्च्युली, ती आपण भगवंतांना अर्पण नाही केली, तर आपल्याला त्याची बंधनं लागतात. बंधनं लागतात म्हणजे काय? तर त्या कर्माच्या फळस्वरूपात तुम्हाला पुढचं शरीर मिळत असतं. हां, ती जी फळं असतात ती भोगायला मग तुमच्या कर्म चांगली आहेत, बाबा माझी सगळी कर्म चांगली आहेत, तर चांगली फळं. वाईट आहेत तर वाईट फळं. पण ती भोगण्यासाठी ना तुम्हाला शरीर घ्यावं लागतं. म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मग आत्मा असतो ना, त्याला ओढ असते की भगवंतांकडे कधी मी जाईन. आणि ते होतं काय, ह्या कर्मफळांना भोगण्यासाठी आपण सतत जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. म्हणून ते म्हटलेलं आहे, की कर्म या भौतिक जगतामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. हे बंधन तुम्ही भगवंतांना नाही अर्पण केलं, तर तुम्हाला ती फळं भोगण्यासाठी चांगल्याची चांगली फळं, वाईटची वाईट भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो आणि मग आत्मा पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम ह्या प्रवासात अडकून पडतो. त्याला मुक्तीची ओढ असते. ओके. म्हणून कृष्ण आईसारखे आहेत. आई असते, वडील असतात बघा. ते मुलाला नेहमी चांगलं सांगत असतात. तसं ते म्हणून सांगतात, "म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि अशा प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील." म्हणून ते काय सांगतायत, की तू तुझ्या नियत कर्माचं पालन. अर्जुनाचं नियत कर्म युद्ध आहे. आपल्या प्रत्येकाचं जे तुमच्या समोर असेल, त्या तुमच्या ठरलेल्या जे आता आहेत तुमची कर्तव्य, त्याचं पालन भगवंतांच्या संतोषार्थ करा, की "हा कृष्ण, हे तुम्ही सगळी म्हणजे आत्ताच मगाशी म्हटलं तसं हे शरीर, हे आजूबाजूचे आपण जे जीवन जगण्यासाठी जे काही पृथ्वीकडून सगळं घेतोय, हे कुठे आपण फॅक्टरीत तयार नाही केलेलं, हे आपल्याला मिळालेलं आहे. हं. तर हे सगळं वापरूनच आपण इथे जीवन जगत असतो. तर हा कृष्ण हे तुम्ही सगळं दिलंय तुम्हाला अर्पण, अशी भावना हवी आपली. तर आपल्याला कर्मबंधनं लागणार नाहीत. हा श्लोक लक्षात ठेवा. इथे ना युधिष्ठिर महाराज दाखवलेत आणि तो राजसूय यज्ञाचा प्रसंग आहे. तेव्हा ते नारदांना विचारतात, की मी राज्य कशा प्रकारे करू, की ज्यामुळे माझी
म्हणजे माझ्याकडून, माझ्या राज्यातल्या सगळ्यांकडून व्यवस्थित आणि श्रेष्ठ अशी कृष्ण भक्ती केली जाईल. तर ते राजे पण, कारण त्यांना माहित होतं अंतिम मनुष्याचं हे हित हे भक्तीमध्ये आहे. मग आपण इथे लक्षात ठेवायचं आपण ना, जे काही करतो इथे आपल्याला मिळालेलं आहे ना, हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे भगवंतानी. आपण घेऊन नाही आलो. त्याची ती नम्रता हवी आपल्यामध्ये. आता आपण पैसे कमावतो, शिकतो, हे सगळं करायला शरीर आणि इंद्रिय वापरतो. ती पण आपण कुठनं तयार नाही केलेली फॅक्टरीमध्ये. ती आपल्याला मिळालेली आहे. ती त्यांच्यासाठी वापरायला हवी. वापरायला हवी म्हणजे काय? तुम्ही जे काय करताय ते त्यांना अर्पण. हा कृष्णा, ही तुझी कृपा, ही भावना हवी आपली. अ, तर ना, इथे येतानाच मुळात आपल्यावर, आपण जेव्हा जन्म घेतो, तेव्हा आपल्यावर ना 5 ऋण असतात. म्हणजे 5 जणांच्या ऋणात असतो नेहमी आपण. पहिले ऋषींचं ऋण. हां. ऋषी म्हणजे काय? तर आपल्या ऋषींनी खूप आपल्यासाठी अभ्यास करून वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. आयुर्वेद धरा, ज्योतिष सांगणारा, हे वास्तुशास्त्र, असं खूप सगळ्या खगोलशास्त्र, सगळ्याचे ग्रंथ. त्यातून त्यांनी आपल्याला ज्ञानाचं भंडार दिलेलं आहे. हां, तर त्या आणि ते वाचून आपण योग्य मार्गावर राहू शकतो. त्यामुळे ऋषींचं आपल्यावर हे असतं ऋण. मग असतं पितृंचं ऋण. पितृयज्ञ म्हणतात त्याला. पितृ आता समजा आपले पूर्वजच नव्हते तर नसते तर आपल्याला हा जन्म मिळाला नसता. त्यांनीच व्यवस्थित आपलं जीवन जगले, संस्कार टिकवले आणि ते वंशाला पुढे दिले. म्हणून आता विचार करा आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. हां. त्यामुळे पितृंचं पण मग आता पितृंना ना विषयी तुम्ही ऋणी असायला हवं, की त्यांनी फक्त एकदा त्यांची वर्षातून पितृपक्षात आठवण काढणं असं नाही. तर आपल्यामध्ये त्यांच्याविषयी कृतज्ञता हवी, इव्हन आपल्या आई-वडिलांविषयी. हां. मग त्याच्यानंतर देवतांचं. हे जे कसं आहे, हे जे देवी-देवता आहेत ना, हे प्रत्येक डिपार्टमेंट एकाला दिल्यासारखं आहे. म्हणजे जसे मॅनेजर असतात तसं आहे ते. प्रत्येकाकडे वरुण देव, किंवा पवनदेव, प्रत्येकाकडे एक-एक डिपार्टमेंट आहे. तर ती त्यांचं कार्य अतिशय व्यवस्थित करतात. त्यामुळे आपल्याला इथे जीवन जगण्यास खूप सुलभ होतं. त्यामुळे ह्या देवतांचं पण आपल्यावर ऋण असतं. मग भूतयज्ञ. भूत म्हणजे काय? प्राणी. फक्त मनुष्य जरा स्वार्थी आहे. तो आपला विचार करतो ना. तसं नाही. आपल्याला इथे जीवन जगण्यासाठी हे जे आजूबाजूला प्राणी जगत आहे, ह्याची खूप मदत होते. म्हणजे आता हे धान्य पिकताना बघा, परागीभवन होतं. त्यासाठी ते कीटकच मदत करत असतात. तर असं बरंच प्राण्यांचं इथल्या आजूबाजूच्या पृथ्वीवर खूप, म्हणजे त्यांच्यामुळे पृथ्वी आपोआप स्वच्छ राहते. तर हे जे आपल्या आजूबाजूचे प्राणी जगत आहे, ह्याचं पण आपल्यावर खूप ऋण असतं. आणि मग नरयज्ञ. हां, म्हणजे हे जे ज्या समाजात आपण राहतो, जे आपल्या आजूबाजूचे मनुष्य आहेत, त्यांच्या पण ऋणात असतो. कारण जेव्हा समाजात राहतो, तेव्हा एकमेकांना मदत होत असते जीवन जगण्यास. कोणतरी शाळेत टीचिंग करतंय, कुठेतरी डॉक्टर पेशंट चेक करतायत, कुठेतरी पोलीस, सैनिक हे सुरक्षा बघतायत. असं सगळ्या, आणि ह्या सगळ्या, कोणतरी बस आहे मध्ये कंडक्टर, ड्रायव्हर असतात. कोणतरी टेक्निकल कामं करतात, कोणतरी वर्कशॉपमध्ये असतात, दुरुस्त करत असतात तुमची यंत्र. तर ज्यांच्यामुळे आपलं जीवन सुकर होत असतं. तर त्यामुळे समाजाचं पण आपल्यावर ऋण असतं. हां, मग आपण ऋणी आहोत म्हणजे काय? तर पहिल्यांदा या सगळ्यांविषयी आपल्यामध्ये कृतज्ञता हवी. आता प्रत्येकाचं सेपरेट थँक्स म्हणणं आपल्याला शक्य नसतं. मग जेव्हा तुम्ही भगवंतांना ही तुमची कृपा म्हणून सगळं अर्पण करत असता, तेव्हा आपण ह्या ऋणांमधून मुक्त होत असतो. त्यामुळे आपल्यामध्ये ती कृतज्ञता हवी आणि आपण इथे जे काय करतो हे भगवंता तुमची कृपा म्हणून त्यांना अर्पण करायला हवी. तर ते तुम्ही जे काय करता हे यज्ञ ठरणार आणि त्याची कर्मबंधनं तुम्हाला लागणार नाही. ओके. माताजी पुढची स्लाईड द्या. आता ना इथं त्यागाचं चक्र सांगितलेलं आहे. ते मधी कोण आहेत? भगवान आहेत. त्यांनी वेदांचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. मग त्याग कशाला म्हणायचा? तर जेव्हा तुम्ही शास्त्रांप्रमाणे त्याच्यात जे सांगितलंय ते ऐकून जीवन जगता, त्याला त्याग म्हणतात. हे तुमचं कर्तव्य करता. तर आता इथे शेतकरी दाखवलाय. तो त्याप्रमाणे करतो. मग
तुम्ही त्या आचरण सदाचार असेल तर आपोआप तुम्हाला चांगलं म्हणजे तुमची ज्याप्रमाणे चांगले कर्म असतात त्याप्रमाणे तुम्हाला सगळी पाऊस वगैरे मिळत असतो. हा मग तो ते सूर्यप्रकाश, पाऊस ह्याचा उपयोग करून शेतात धान्य पिकवतो. ते धान्य तो अन्न बनवण्यासाठी वापरतो आणि परत त्याचा नैवेद्य भगवंतांना दाखवतो. हे एक त्यागाचं चक्र इथे सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही विचार करा, वेदांचं ज्ञान कोणी दिलंय? कृष्णाने. हे शरीर कोणी दिलंय? त्याने. सूर्यप्रकाश, पाऊस, वारा हे सगळं कोणी निर्माण केलंय? त्याने. हा धान्य पिकवायला माती बिती लागते हे सगळं त्यांनी. जे शरीर वापरून आपण हे सगळं करतोय त्यांनी दिलंय. म्हणजे तुम्ही शिजवलात ते. हा मग आपण ते अर्पण कोणाला करायला पाहिजे? त्यांना करायला पाहिजे. ओके. नाही तर आहे ना तुम्ही चोर ठरत असता. तुम्ही नाही अर्पण केलं. कारण सगळं तर त्यांचं आहे. मग तुम्ही त्यांना अर्पण नाही करता खाल्लं तर तुम्ही शास्त्रांच्या दृष्टीने चोर ठरत असता. मग इथे हे एका शेतकऱ्याचं त्यागाचं चक्र दाखवलंय. आता अर्जुन काय करू शकेल? आणि मुख्य आणि ना माताजी एक मिनिट, हा आपल्याला अन्नाविषयीची एक स्लाइड आहे पुढे, तो श्लोक आहे का बघूया. तर त्याची एक हा आपण जे बरोबर हा मागचा मागचा मागचाच तोच तो होता, दोन मागे घ्या. हा इथे इथे हा संजना माताजी वाचा तो. हरे कृष्ण. माताजी श्लोक वाचू फक्त. हा म्हणजे पूर्ण पूर्ण वाचा वाचू. असतं. चालेल. हरे कृष्ण. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. आहार शुद्ध, सत्व शुद्धी हा, सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती हा, स्मृती लंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष हा. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि स्मृती शुद्ध झाल्यानंतर मनुष्य मोक्ष मार्गाविषयी विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण. हा तर इथे ना आता आपण त्यागाचं चक्र तेव्हा त्या बघितलं की अन्न आपण भगवंतांना अर्पण केलं की ते पुरं होतं. कसं आहे ना, तुम्ही जे आहार खाता त्याच्या आपल्या मनावर फार परिणाम होतो. मग जेव्हा तो तुम्ही भगवंतांना अर्पण करता, जे काही खातो आपण म्हणतो ना, वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे. का तर सगळं त्यांनी दिलंय आणि पुढे आहे ना त्याच्यात उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे हा एक यज्ञ आहे, त्यांनी दिलाय, तो त्यांना अर्पण करायचा. मग तसं जर का तुम्ही करत असाल ना, तर हे जो आहार असतो ना तो प्रसाद बनतो आणि हा आहार आपल्याला खूप हे देतो. म्हणजे तुमच्या ना मेंदूच्या सूक्ष्म पेशी असतात त्या एकदम रोबस्ट अशा होतात. ज्या तुमच्या एकाग्रतेसाठी आणि तुम्ही बघा तुमच्या भौतिक आयुष्यात पण खूप फरक जाणवेल तुम्हाला जर का तुम्ही असं भगवंतांना अर्पण करून घेत असाल तर. ज्यामुळे काय होतं आपल्यामध्ये शुद्धीकरण होत जातं आणि मन एकाग्र, शांत बुद्धी होत जाते आणि असंच डोकं मी कोण आहे, मी भगवंतांचा अंश आहे वगैरे ह्याचा म्हणजे भक्तीचा विचार करू शकतो. त्यामुळे तुम्ही जे काही खाता त्याचं भगवंतांना अर्पण करून ते घ्यायला हवं. ओके. आणि ना हो मुळात कसं असतं, जरी मांसाहाराचं तर सोडून द्या, तिथे आपण कोण एखाद्याचा प्राणच घेत असतो. पण जरी शाकाहारी खाल्लं, तरी ती त्यांची कृपा आहे, ते आपल्याला मिळालंय. आणि आता पालेभाजी त्या ती म्हणजे सजीवच असते ना, मोड वगैरे काढलेली धान्य, त्याच्यामध्ये पण अंकुरच असतो. तर कुठेतरी आपण ते शिजवतो. मग त्याची आपल्याला किंवा आता जीवन जगताना पायाखाली वगैरे किती नकळत छोटे कीटक वगैरे मृत्यू पावतात. गरम पाण्याने अंघोळ केलं की पाईपमधले सूक्ष्म जंतू मरतात. तर ह्या कशाची आपल्याला कर्मबंधनात अडकायला नको. म्हणून जीवनात जे काही करता हे भगवंतांना समर्पित करूनच आपण राहायला हवं. म्हणजे त्याची बंधनं आपल्याला लागत नाहीत. ओके. प्रभू म्हणजे भगवंतांना काय कमी आहे म्हणून त्यांना ती फळं नको आहेत. आपण कर्मबंधनात अडकायला नको म्हणून समर्पित करायचं. माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन शिजवणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण. इथं कृष्ण आताच तुम्हाला सांगितलं ते केवळ पापच भक्षण करतात असं म्हणतात, की जर का तुम्ही
भगवंतांना अर्पण करून खात नसाल तर. का? आता सांगितलं ना, की त्याची नाहीतर आपल्याला बंधनं लागत राहतात. त्यामुळे जे आणि सगळं त्यांनी दिलेलं आहे. जे काय वापरून आपण हे सगळं पिकवतो, शिजवतो आणि जरी पैसे देऊन विकत घेतलात, तरी जे शरीर, इंद्रिय वापरून तुम्ही बुद्धी वापरून मिळवता हे पैसे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. मग ते त्यांना अर्पण करणं कर्तव्य आहे आपलं. तसं करत नसाल, तर तुम्ही पाप भक्षण करताय असं कृष्ण म्हणतात. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्णा. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. जेव्हा श्रीकृष्णाची पूजा केली जाते, तेव्हा त्याच्या शरीराच्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. हरे कृष्णा. माताजी नंतर सांगते हां, विद्या माताजी तुम्हाला. ओके. तर सर्व प्राणी मात्र अन्नधान्य आपण सगळीच जण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या आहारावरच इथले सगळी जण तृणभक्षी, गवत खातात वगैरे. हे काहीतरी खाऊनच आपण जगतो. हे सुरू कुठून होतं? पावसापासून. पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो. म्हणजे कसं आहे माहिती आहे शास्त्रांप्रमाणे आपल्याला हा जो पाऊस मिळत असतो, हा तुमच्या कर्मांप्रमाणे मिळतो. जर का चांगली असेल ना, तर तो एकदम व्यवस्थित जेव्हा पिकांना हवा आहे तेव्हा आणि भरपूर असा चांगला पडतो. नाही तर मग असा पडेल की सगळा ओला दुष्काळच पडल्यासारखा किंवा सुका दुष्काळ केल्यासारखा असा. हे सगळं आपल्या आपल्या कर्मांप्रमाणे मिळतं हां. यज्ञ हा विहित कर्मांपासून होतो. हां. मग जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवतांचे आपोआपच पूजा होते. आता आपण पुढच्याही अध्यायांमध्ये बघू. मगाशी म्हटलं तसं इथे ना देवी-देवता म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या पोस्टवर नेमलेले मॅनेजर्स आहेत आणि सीईओ कोण आहेत? तर कृष्ण आहेत. हां, मग जर का तुम्ही एखाद्या कंपनीच्या सीईओलाच थ्रू हे करून टाकलं म्हणजे असं काहीतरी काम केलत, की तोच एकदम खुश झाला, तर मधले मॅनेजर आपोआप संतुष्ट होणार ना, की चला ह्याने बाबा आमचं बॉसलाच आमच्या एकदम खुश करून टाकलं. त्यामुळे वेगळी देवी-देवतांना सेपरेट मग तुम्हाला हे प्रत्येक किती देवी-देवतांना तुम्ही हे करणार ना पूजा-अर्चना. भगवंतांना केला तर ती त्या सगळ्यांना पोहचत असते. मग त्यांची वेगळी पूजा करण्याची मग आपल्याला म्हणजे कसं आहे झाडाचं मूळ असतं तसं. झाडाच्या मुळात पाणी घातलं तर सगळ्याकडे जातं आणि उलट झाड चांगलं हरभरं चांगलं राहतं. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. इथे ना आता इथे ते गृहस्थ फोटो बघा हां, तर ते गृहस्थ आता आपण गृहस्थ आहोत. मग आपला यज्ञ काय असेल? तर तुम्ही तुमच्या मुलांना घरातल्या वयस्क वृद्ध व्यक्तींना, तुमच्या पती किंवा पत्नीला, तुमच्या रिलेटिव्हजना, नातेवाईकांना कृष्ण भक्ती जे ज्ञान मिळवताय त्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे ती पण लोकं कर्मबंधनात अडकणार नाहीत. लहानपणापासून मुलांना पूजा करताना घंटी द्या, थोडं फुलं आणायला सांगा. असं छोट्या-छोट्या कामातून त्यांना पण जोडून घ्या. हे एका गृहस्थाचं कर्तव्य असतं. माताजी पुढची स्लाईड घ्या. आता कलियुगाचा यज्ञ काय आहे? पुढे शिकूच आपण प्रत्येक युगाचे सांगितलेले आहेत. तर कलियुगाचा यज्ञ हा नामजप. हरिनाम जप आहे. हां, कलियुगाचा. आपण मग हे चैतन्य महाप्रभू यांनी बंगाल प्रांतात कृष्णानी स्वतःच 15व्या शतकात अवतार घेतला होता आणि त्यांनी आपल्याला हा मंत्र दिलेला आहे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. आणि हा म्हणायच्या आधी आपण एक पंचतत्व मंत्र म्हणतो आचार्यांना प्रणाम करायला. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. आणि मग आपण जप करतो. ते माताजी पुढची स्लाईड घ्या. आणि 10व्या अध्यायात गीतेच्या 10व्या अध्याय 25व्या श्लोकात कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे, की सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. भगवंत आणि त्यांचं नाम वेगळं नाही. आणि कलियुगाचा यज्ञ मुळात हरिनाम जप हा आहे. त्यामुळे आपण ते घ्यायलाच हवं. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर इथे दिलंय बघा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद. ओके. आणि
6.25 पण दिलाय, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, की सर्व यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे असं कृष्ण सांगतात. ओके. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. तेव्हा 15व्या शतकातच्या सुरुवातीला अशी अवस्था झाली होती की कलियुगाचा अंत आला की काय, तेव्हा मग कृष्णाने भागवत धर्माचा अ, म्हणजे पुन्हा स्थापन करण्यासाठी तो चैतन्य महाप्रभू म्हणून बंगाल प्रांतात अवतार घेतला होता आणि पूर्ण भारतात हरिनाम संकीर्तनाचं एक आंदोलन उभं केलं. हं? ओके, वाचा माताजी. हरे कृष्णा. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्णा. हा, मग कर्म फलावर आसक्ती ठेवायची नाही म्हणजे मी काय माझ्या बँकेतला पगार वापरू नको का, किंवा मी मग केलेलं जेवण जेवू नको का, असं नाहीये. तर तुम्हाला त्याच्या मागची भावना बदलावी लागणार. आसक्ती म्हणजे काय म्हणायचंय कृष्णांना, की ते माझ्यामुळे म्हणजे मी कमावतो म्हणून कुटुंब चालतं, मी आहे म्हणून हा देश चाललाय, किंवा मी आहे म्हणून हा समाज सुरू आहे, असं तुम्ही असा अगर नसा, हे पृथ्वी ही सुरूच राहणार आहे. हं? त्यामुळे आपल्याला आपली भावना बदलायची आहे, की हे जे काय मी करतोय ही कृष्णा तुमची कृपा आहे आणि हे जे काय केलं हे तुम्हाला अर्पण. ह्याला म्हणायचं की तुम्ही त्याच्यामध्ये आसक्त नाही आहात. आता एखाद्या राजाला राज्य हे चालवावंच लागणार. पण तो अभिमान आपल्यामध्ये येऊ देऊ नका, की मी आहे म्हणून ही प्रजा आहे आणि हे सगळं चाललंय. असं नाही. ही भगवंता तुमची कृपा आहे. तुम्हाला अर्पण. विद्याताई कळलं ना तुम्हाला? ही भावना आपल्यामध्ये यायला हवी. की जे काय आहे ही कृष्ण, आता तुम्ही स्टुडंट आहात, अभ्यास खूप करा. होय. व्यवस्थित अभ्यास करा, मार्गदर्शन घ्या आणि जे काय करायचंय परीक्षेच्या आधी भरपूर तयारी करा. आणि परीक्षेनंतर मग काळजी करण्यात का उपयोग नसतो आणि परीक्षेनंतर जो रिझल्ट येईल तो भगवंता जे होईल ते तुम्हाला अर्पण, ही तुमची कृपा. हा, इथे अर्जुनाला पण ते सांग, अर्जुनाचं काय कर्तव्य आहे. आता जर का ते युद्ध त्याचा यज्ञ समजला तर त्याचे बाण ही त्यातली आहुती आहे. तर अर्जुनाला कृष्ण ते कर्तव्य म्हणून कर म्हणून सांगतायत. ओके, तसं आपली आपली कर्तव्य ही आपण यज्ञ म्हणून करायला पाहिजेत आणि भगवंतांना समर्पित राहायला हवं, की कृष्णा ही तुमची कृपा आहे. आणि अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तर आपण भगवंतांची प्राप्ती ह्याच देहाने करू शकू. मनुष्य देह मध्येच ती क्षमता आहे. मग त्यासाठी तुम्हाला काही अर्जुनाला जसं वाटतंय मी वनात जावं तसं जायची गरज नाही. जिथे आहात तिथे तुमची कर्तव्य करा आणि भगवंतांशी जोडून घ्या. हा, आता समजा अ, की तुम्ही घरात फर्निचर करायचं ठरवलं आणि एखादा का सुताराला बोलवलं आणि त्याला लागणारं लिस्ट प्रमाणे म्हणजे त्याने जे काय फर्निचर बनवायचंय त्याच्यासाठी लागणारं साहित्याची लिस्ट दिली. ती आणलात. मग त्याने ते सगळं करायला सुरू केलं आणि मग त्याची तुम्ही मजुरी जी होत होती तीही दिलीत. हां, काम पण पूर्ण झालं. मग आता तो म्हणाला, आता तुम्ही काय म्हणणार, "ठीक आहे, झालं पूर्ण, आता तुझं काम झालं." तर नाही, तो म्हणाला, "मी किती दिवस राबतोय इथे." हां, आणि आता हे फर्निचर मी केलेलं आहे आणि मी जाताना हे सगळं घेऊन जाणार. तर तुम्ही न्यायला देणार का त्याला? नाही. कारण आणि आपण तर त्याला चोर वगैरे म्हणू. का? तर साहित्य आपण आणून दिलंय, त्याची झालेली मजुरी पण त्याला दिलेली आहे. तर ह्या सुतारासारख्या आपण असतो. आपल्याला पण इथे ना आपण काही घेऊन नाही आलेलो. आपल्याला इथे बऱ्यापैकी सगळं भगवंतांनी दिलेलं आहे. आणि हे सगळं वापरूनच हे जे शरीर वगैरे इथल्या वस्तू हे सगळं वापरूनच आपण जीवन जगत असतो. त्यामुळे जे काही इथं मिळवतो ही भावना आपल्यामध्ये हवी, की भगवंता हे सगळं तुम्ही दिलंय, तुमची कृपा आहे. तसं नसेल तर तुम्ही मग चोर ठरत असता शास्त्रांच्या दृष्टीने. हं. ओके, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो
त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. हरे कृष्ण. हा ना अर्जुनाचं एक दुःखाचं कारण काय होतं पारिवारिक परंपरा. राजा म्हणून कसा होता बघा त्याला त्या भर महायुद्धाच्या सुरू व्हायच्या वेळेस काय त्याला काळजी लागली होती म्हणजे प्रजेवर प्रेम असायचं. की 3 गोष्टी सांगितलेल्या त्याने अर्जुनाने कृष्णाला की अ, पितृंना तर्पण द्यायचं असतं. ते कोण देणार आणि वृद्धांची काळजी कोण घेणार? मग त्याच्यानंतर स्त्रिया तेव्हा कर्ते पुरुषच सगळे मारले जाणार होते. मग स्त्रिया चा कोणी गैरफायदा घेतला किंवा स्त्रिया वाईट वागायला लागल्या तर काय? मग अवांछित संतती निर्माण झाली तर अशी संतती ही पृथ्वी त्याला वळण कोण लावणार? अशी संतती दिशाहीन असते आणि ते पृथ्वीला ओझं असतं. मग ते काय होणार समाजाचं? आणि जी लहान मुलं असणार त्यांना कुळाचार किंवा प्रत्येक कुलामध्ये वेगवेगळ्या कला वगैरे असायच्या. ती त्या पुढच्या पिढीला कोण देणार? हां. म्हणजे आपले जे काही असतात संस्कार वगैरे ते सगळं पुढच्या पिढीपर्यंत कोण पोहोचवणार? असे अर्जुनाला प्रश्न पडलेले. कृष्णाने उत्तर दिलेलं खूप छान आहे बघा. ते काय म्हणतात, की "तू ह्या कशाची काळजी करू नकोस. तू तुझं आचरण आदर्शवत ठेव." हं. कसा नियम आहे माहीत आहे? तुम्ही जे समाजात नेते असतात किंवा वरिष्ठ लहान मूल असतं, ते त्याच्या आई-वडिलांना बघून मोठं होत असतं. ते जसे वागतात तसं ते लहान मूल आपोआप आई-वडील वाचन करत असतील, आल्या-आल्या मोबाईल टेबलवर साईडला ठेवत असतील, तर ते मूल वाचता येत नसेल त्या लहान वयापासून पण पेपर किंवा पुस्तकाची पानं चाळायला शिकणार. हां, तर समाजाचे नेते जसे असतात तसे समाज जात असतो. मग कृष्ण सांगतायत, की तू एक राजा आहेस, कुरुवंशी आहेस. तू जर का युद्ध व्यवस्थित केलंस, तर तुझ्या मागून येणाऱ्या पिढ्याही म्हणणार, की तो अर्जुन त्याने अतिशय छान प्रकारे युद्ध केलं, आम्ही पण लढणार. आणि तू जर का रणांगण सोडून गेलास, तर ते पण म्हणणार, "अरे, तो अर्जुन तो रणांगण सोडून गेला, मग मी कशाला युद्ध करू?" तर किंवा स्त्रिया म्हणतील, "मी कशाला हा संसार करू?" मुलं म्हणतील, "मी कशाला हे घर सांभाळू?" तर कसं असतं ना, तुम्ही तुमच्या आचरणातून आदर्श स्थापित करायचा असतो. मागून येणारे आपोआप त्याच्यावरून येणार. ही काळजी करू नको म्हणतात अर्जुनाला. इथे ते वरती बदकाचं चित्र दाखवलंय. तुम्ही बघितलं असाल बघा पाणवठ्यावर कुठल्याही तलावा वगैरेकडे गेलात तर बघा. ते म्हणजे बदक आणि त्याचं पिल्लू असलं ना, पोहताना जरा लक्ष देऊन बघा. आईच्या मागे असतात आणि आई जिकडे वळते ना, तिकडे एकदम असे म्हणजे व्यवस्थित वळत असतात. जिकडे-जिकडे जशी-जशी आई टर्न घेत असते, तशी-तशी तिच्या मागून पोहत असतात. हं. ओके. दादाजी पुढची स्लाईड बघा. हरे कृष्ण. कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मी कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. बघा कृष्ण इथं स्वतःचं उदाहरण देत आहेत, की ते म्हणजे फक्त आपल्याकडनं अपेक्षा ठेवत नाहीत, की आपण आपलं कर्तव्य करावं. ते म्हणतायत, की जर का मी एका क्षणासाठी सुद्धा माझं नियत कर्तव्य केलं नाही, तर हे एका क्षणात हे ग्रहलोक नष्ट होऊन जातील. त्यांनी धारण केलेलं आहे हे सगळं. जर का ते एका क्षणासाठी जरा सोडून दिलं, तर सगळं संपून जाणार. हां, मग ते जर का त्यांचं कर्तव्य आचरण करण्यात कमी नाही, तर आपण कसं होऊन चालेल? ओके. हां, घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. नियत कर्माच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावश्यक विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्णा. इथे गीता बघा थोडं संभाषण कौशल्य सांगतोय कृष्ण आपल्याला. ते काय सांगतात आता तुम्हाला जरासं हे काहीतरी गीतेतलं कळलंय, की आपण आपली कर्मफळं ही भगवंतांना अर्पण करायला हवी. तर बाकीच्यांना तुम्हाला हे सांगावसं वाटतंय, पण ज्यांनी आता गीताचा काहीच संबंध नाही, त्यांना हे काही पटणार नाही. मग तुम्ही त्यांच्यावर अचानक सक्ती करू नका किंवा त्यांना काहीतरी वाईट वगैरे बोलू नका. आपली वाणी ही नेहमी छान असावी. तर भगवंत काय सांगतायत, असे जर का अज्ञानी कोण असतील तुमच्या आजूबाजूला,
तर तुम्ही त्यांना भक्तीची कर्म करण्यास प्रेरित करा. म्हणजे आता इथे नारळाच्या झाडावर माणूस चढलाय, तर त्याचे भरपूर नारळ निघाले, तर त्याला सांगा की छान भरपूर नारळ पिकलेत. त्यातले एक 2-3 नारळ गावातलं आपलं जे मंदिर आहे त्याला अर्पण कर. ती त्यांची पण कृपाच आहे ना. पुन्हा तिथे आता एक शेतकरी आहे त्याला पण सांगायचं, की बाबा आपल्या गावात प्रसाद असतो. धान्य व्यवस्थित पिकलंय, तर त्या प्रसादामध्ये थोडं दान कर म्हणजे सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. हां, तर हळू-हळू लोकांमध्ये कृष्ण भावनेचा विकास करायचा. म्हणजे भगवंतांसाठीची कर्म करण्यामध्ये त्यांना हळू जोडून घ्या. माताजी घ्या पुढची स्लाईड. असं नाही की आपण त्यांना काहीतरी त्यांचं मन उदास होण्यासारखं बोलावं वगैरे. हरे कृष्णा. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्णा. आता हे जे आहे ना, एक 14वा अध्यायच आहे. गुणत्रय विभाग योग म्हणून. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित बघू, ही जी कशी कर्मबंध म्हणजे आपण जी कर्म करतो, ती प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या प्रभावाखाली करतो. तेव्हा हे आपल्याला समजेल. पण जनरली आपण आपल्याला इथं करता समजत असतो. पण कसं असतं ना, ही प्रकृती आपल्याकडून ते करून घेत असते. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. तेव्हा कळेल आपल्याला. तुम्ही डिटेलमध्ये शिकाल तेव्हा. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे ऋषी वंशज, कशामुळे मनुष्य त्यांची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पाप करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्णा. हा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये अर्जुन विचारतोय, की कृष्णा मला तर पटतंय, की तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे आणि मी युद्ध करायला पाहिजे. पण असं कोण आहे जे आतून मला थांबवतंय? पाप कर्म करायला प्रेरित करतंय. तर कोण असतो आपला सगळ्यात मोठा शत्रू? की आपल्याला पटत असतं, की माझ्याकडे वेळ कमी आहे. मी आता ह्या दिवसात अभ्यासच करायला हवा. किंवा बाबा मी मोबाईल कमी वापरायला पाहिजे, नाही मी गोड कमी खायला पाहिजे. हे सगळं आपल्याला माहीत असतं. तरी पण प्रत्यक्षात कृती करताना काहीतरी वेगळंच आपण करून बसतो. असं का होतं? तर कृष्णाने उत्तर पण दिलेलं आहे. इथे त्यांनी दाखवलंय बघा, हे सगळं खालचं आपल्याला हवं असतं. गुरु यावे लागतात आपल्या जीवनात. बघूया माताजी पुढची स्लाईड घ्या. वाचा माताजी. हरे कृष्ण. धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेचला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. हरे कृष्णा. हां, मग आता अर्जुन म्हणतो ना, कोण आहे जो मला अडवतोय? कोण आहे तो शत्रू? तर तो काम आहे. काम म्हणजे काय? कामना, अनियंत्रित इच्छा. काय म्हणायचं? अनियंत्रित इच्छा. ह्या असतात ना, ह्या आपल्याला अडवत असतात. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करायला हवा. नाहीतर ह्या अनियंत्रित इच्छा तुम्हाला तुमच्या मार्गावर चालायला देणार नाही. मग कृष्ण कसं म्हणजे हा हा जो काम आहे ना, या कामना आपल्याला कशा व्यापून टाकतात बघा. म्हणजे गर्भा गर्भ असतो तो आईच्या गर्भामध्ये ते वार म्हणतात ना, ती गुंडळलेली असते त्याच्याभोवती. किंवा आरशात आता तुम्ही प्रतिबिंब बघायला गेलात, त्याच्यावर धूळ असली, तर व्यवस्थित दिसत नाही. हां, तर किंवा धूर असतो. आग आग प्रज्वलित होण्यापूर्वी कधी-कधी काय होतं, धूर असतो खूप आणि आग अशी मग ती फुंकून आपण तो धूर बाजूला करून मग आग पेटते. तर ज्याप्रमाणे धूर अग्नीला, धूळ आरशाला अशी हे कव्हर करतात ना, वार आई गर्भाला कव्हर करते. त्याप्रमाणे हा जो काम आहे ना, हा आपल्याला पण आच्छादून टाकतो. ओके. मग आपल्याला आता इथे तुम्हाला प्रतिबिंब करायचे बघायचं तर तुम्हाला एक स्वच्छ कापड ओलं करून घ्यावं लागेल आणि तो आरसा पुसावा लागेल. इथे फुंकर मारून चांगला अग्नी प्रकट करावा लागेल. हं. तर मग तुम्हाला तुमचं स्वरूप कळणार. त्यामुळे आता कृष्णाने पुढे सांगितलंय, हा तुमचा शत्रू कोण आहे? काम. ओके. मग त्याची पुढची स्लाईड. मग त्याच्यावर योग्य वेळेस तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे. हे बरोबर आहे की चूक? हा आपण विचार करायला शिकायला हवं.
हरे कृष्ण. म्हणून हे भरश्रभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. मग हा जो काम असतो ना, ह्या अनियंत्रित इच्छा, तर काय म्हणतात बघा, की ह्याचा प्रारंभीच निग्रह कर. म्हणजे ह्या अनियंत्रित इच्छांच्या मागे आपण धावायचं नाहीये, तर त्यांना आपण कंट्रोलमध्ये ठेवायचंय, की नाही बाबा माझा मोबाईलचा बाबा वापर खूप वाढलाय, मी आता आज बघणार नाही, बास झाला मला, किंवा आठवड्यातला एक दिवस मी नाही वापरेल, किंवा छोटे छोटे तुम्हाला तुमचं जे कन्सर्न आहे तसं, की मी गोड कमी खायचं ठरवलंय, तर नाही बाबा आता मी ह्या आठवड्यात तर बिलकुल खाणार नाही. प्रारंभीच नाही म्हणजे नाही, मनांच्या म्हणजे इंद्रियांच्या मागे आपण धावायचं नाही, त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायला हवं आणि प्रारंभीच सुरुवातीलाच हे आपण करायचंय. हा त्यासाठी ना आता आपण एक शरीराचा रथ बघूया, म्हणजे बघा कळणार तुम्हाला. तर हे इंद्रियांच्या आपण कंट्रोल, सॉरी, इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायला हवं आपण. ओके, वाचा माताजी. हरे कृष्ण. इंद्रियाणि परण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धेः परतस्तु स. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हा, आपण बरोबर उलट करत असतो. आपण कसं झालं, एकतर शरीरावर केंद्रित झालेलो आहोत सध्या, आणि त्यात पण आपण इंद्रियांच्या हातात स्वतःला देऊन टाकलेलं आहे. तर उलट आहे, इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मन आहे. मनापेक्षा म्हणजे तुमचा जर का इंद्रियांवर तुम्हाला ताबा हवा, तर तुमचं मन तुमच्या ताब्यात हवं. मग मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहे. मग बुद्धीवर कंट्रोल असला तर मन कंट्रोलमध्ये राहणार, आणि ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. हं? हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. बघूया आपण हळूहळू. हे बघा, आपला हा असा आहे, शरीरापेक्षा श्रेष्ठ इंद्रिय, इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा. तर आपण ह्यांवर कंट्रोल ठेवायला हवं, तर आपला आत्मा भगवंतांची जोडला जाऊ शकतो, ना की इंद्रियांच्या हातात सगळं देऊन टाकायचंय. तो बाण बघा तसा वरच्या क्रमाने. माताजी आता ना ह्या चेतनेप्रमाणे आपले थोडे स्तर असतात मनुष्यांचे. बघूया माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ना जर का तुम्ही फक्त शरीर सुखाचा म्हणजे शरीराविषयीच जे प्राणी असतात बघा, भूक लागलीये तर मग अन्न मिळवायचं वगैरे एवढंच, म्हणजे तेवढंच असतं साधारण त्यांचं, त्याला शारीरिक स्तर. तो काय चूक आहे प्राण्यांसाठी असं नाही, पण मनुष्यांसाठी मग शारीरिक स्तरच तेवढं त्याला म्हणतात प्राण्यांसारखं, की आहे त्यातच, म्हणजे जी व्यसनं आहेत ती करणं आणि ते जाग आली की खाणं एवढंच, त्याला शारीरिक स्तरच म्हणायचा. पण मग जरा त्याला जास्त कळायला लागलं, की बाबा दारू प्यायसाठी सुद्धा मला पैसे कमवायला पाहिजेत, मग आणि मला जरा व्यवस्थित एखादं घर हवं वगैरे, मग इंद्रिय सुखाचा विचार म्हणजे जे काय हवं आहे ते मिळवायसाठी तरी मला काम करायला पाहिजे, एवढे त्याला कळायला लागलं, तर तो इंद्रिय स्तर. मग काही असतात जे ह्या इंद्रिय स्तराच्या थोडंसं आणि पुढे विचार करतात, की ह्याच्यापेक्षा आनंद कशात असेल, मग ते चांगलं वाचन करतात, चांगलं संगीत ऐकतात, हा, अ, शास्त्रीय संगीत, वेगवेगळ्या कला वगैरे, चित्र वगैरे काढणं अशामध्ये रमत असतात. हा मानसिक स्तर झाला. पण मग त्याच्या पण पुढे एक वाटायला लागलं, की वाचन तर मी खूप करतोय, हे सगळ्या कला वगैरे पण करतोय, पण मग हे आपल्याला देतं कोण ह्या क्षमता? कोण आहे मी? ह्याला म्हणायचं बौद्धिक स्तर, की आपण हा एवढा विचार करतोय, की मी बाबा आलोय कुठून? आणि जनरली आपल्याला जाणवतो, की असलो काय आणि नसलो काय, पृथ्वीला काही फरक पडणार नाही. इथं आहे, जग पुढे जातच राहणार. मग मी कोण आहे? कुठून आलो? का आलो? तर ह्याला म्हणायचं बौद्धिक स्तर, की जेव्हा आपण स्वतःचा शोध घेत असतो, आणि ह्या स्टेजला ना तुमच्या जीवनात योग्य आध्यात्मिक गुरु जर का आले, एक स्तरावर अडकून पडलात काहीतरी शोधून, तर कदाचित पुढे जाऊ नाही शकणार. पण गुरु जर का आले आणि गुरुनी योग्य मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गावर तुम्ही चाललात, तर मग
आत्म्याचा परमात्म्याशी संबंध काय आहे, त्याच्याशी भक्तीमध्ये कसं जोडून घ्यायचं आणि तसं जीवन तुम्ही जगू शकता. हा आध्यात्मिक स्तर. तर मनुष्य ज्याच्या त्याच्या चेतनेप्रमाणे अशा विविध स्तरांवर असतो. ओके. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हा हा जो जीवनाचा हा मनुष्य शरीराचा रथ आहे. हा सगळ्यांनी जरा लक्ष देऊन बघा आणि हा कायम लक्षात ठेवायचा. आता कृष्णाने काय सांगितलं होतं, शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत वगैरे वगैरे. आपण तो आत्ताच बघितलं ना. तर अर्जुन काय म्हणतोय, की माझा सगळ्यात मोठा मग शत्रू कोण आहे, जो मला अडवतोय? तर कोण? काम. कामना म्हणजे काय? अनियंत्रित इच्छा. तर कृष्णाने काय सांगितलं, तू त्या इंद्रिय विषयांचा प्रारंभीच निग्रह कर. आता हा शरीराचा जो रथ आहे ना, हा बघा, मग ते तुम्हाला जमणार. तर ह्या रथाचे घोडे कोण आहेत? 5 आहेत. ही 5 इंद्रिय आहेत आपली. हां. डोळे, नाक, कान, त्वचा ही 5 इंद्रिय आहेत ती. हां. मग त्याच्यानंतर आहे ना, ह्या घोड्यांचा लगाम, लगाम आवळूनच आपण त्यांना कंट्रोल करत असतो ना. तो कोण आहे? मन आहे. लगाम म्हणजे कोण? मन. मग तो कुणाच्या हातात आहे? निळा ड्रेस घातलेला आहे बघा. कोण आहे? बुद्धी. हां, हा लगाम कोणाच्या हातात असतो? बुद्धीच्या. आणि प्रवासी कोण आहे ह्या शरीराच्या रथाचा? तिकडे पांढरा दाखवलाय बघा, तो आत्मा. हा प्रवासी आहे. हां, आता तुम्हाला मला सांगा आधी पहिल्यांदा हा एकूणच ही घोडागाडी बघून तुम्हाला वाटतेय काय आत्मा तो कसा बसलाय बघा भिवून, की आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवतील हे घोडे असं वाटतंय काय सांगा तुम्हाला? नाही वाटत. तो घाबरलेला आहे की ह्यांचं वागणं ह्या इंद्रियांचं सगळ्या बेफाम आहे. त्यामुळे आत्म्याला खात्री नाहीये की हां. तो परमात्म्यापर्यंत जाऊ शकेल. त्याला कृष्ण भावनेपर्यंत जायचंय, पण जाईल की नाही ही शंकाच आहे आत्म्याला. हा तो कसा भांबावून बसलाय, की नेऊन सोडणार कुठे आहेत मला पुढे? बरोबर. तरी आता जेव्हा 5 घोडे आहेत, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय, तर 5ही जणांनी एका रस्त्याने, एका दिशेने जायला हवं ना. ह्या 5 पैकी एक प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला निघालाय बघा. प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवंय. हां, तर मग अशी घोडागाडी कुठं जाऊन पोहोचणार? त्यासाठी आपण काय करायचं असतं, तो लगाम दिलाय ना, तो मन असतो. तो कुणाच्या हातात आहे? बुद्धीच्या. मग आपण आपल्या बुद्धीचा वापर करून मनाला ताब्यात ठेवायचं. तुमचं मन ताब्यात असलं, की तुमची इंद्रिय ही आपोआप ताब्यात राहणार. आणि मग ही इंद्रिय एकाच दिशेने प्रवास करतील आणि आत्मा निश्चिंत असेल, की मी नक्कीच सुरक्षित स्थानी आता पोहोचणार आहे. हां, तर हा आपल्या जीवनाचा, शरीराचा रथ आहे आणि त्याचा प्रवास योग्य करायचा असेल, तर हे वाक्य लक्षात ठेवायचं. बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. मन ताब्यात असलं, की इंद्रिय ताब्यात असतात. त्यासाठी बुद्धी दिली आहे, त्याचा वापर करायला हवा, की वाटतंय आता, की मला काहीतरी हां, म्हणजे आता मी ठरवून बसलोय, की 2-3 तास आता अभ्यासातनं मी उठणार नाहीये. खाली मित्र बोलवायला आले. तर आपण सांगायला हवं, की नाही आता मी एक 3-4 तास तरी अभ्यासातनं उठणार नाही. मी नंतर भेटतो. की अभ्यास सोडून तुम्ही उठून जाल. हां, मग बुद्धी दिली आहे, तिचा वापर करून योग्य निर्णय घ्यायला शिकायला पाहिजे. मग मन ताब्यात ठेवलं ना, की नाही बाबा मला आत्ता जायचंच नाहीये. मग ही इंद्रिय परत होती तशी अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करणार. हां, तर लक्षात ठेवा, की बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. मन ताब्यात असेल, तर इंद्रिय आपोआप ताब्यात राहणार. हां, हा नियम लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, माताजी घ्या पुढची स्लाईड. हां, तर झाला आपला आजचा अध्याय. ह्या अध्यायाचं नाव कर्मयोग आहे. कर्मांद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडायचं? तर अर्जुनाला वाटत होतं, की मी वनात जावं आणि शास्त्र उघडून बसावं. त्यामुळे तो विचारतो, "मी माझं कर्म करू का कर्माचा त्याग करू?" तर कृष्णाने काय सांगितलं, की निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ आहे ज्ञानयोगापेक्षा. हां, म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन जर का मागचं इंद्रिय सुखांचा विचार करत असणार, तर तो मिथ्याचार आहे. त्यापेक्षा तुम्ही जे करताय, ते करून तुम्ही भगवंतांशी जोडून घेतलत, तर ते अधिक श्रेष्ठ आहे. मग भगवंतांनी कर्मयोग सांगितलाय, म्हणजे आपण आपलं विहित कर्म हे भगवंतांना अर्पण करून त्याची फळं अर्पण करायला हवी. नाहीतर काय होतं, त्याची बंधनं लागतात आणि त्या बंधनांमुळे आपण
जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. मग पारिवारिक परंपराचं उत्तर दिलं. आणि मग आपला सर्वात मोठा शत्रू कोण? तर काम. हा असतो कुठे? ओके हा. काम असतो कुठे सांगा? ह्याच्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये असतो. तर आपण बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायचं आणि मनाने इंद्रियांना. ओके, झालाय आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. हरे कृष्ण माताजी.